नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आज 9 ऑगस्ट, ऑगस्ट क्रांती दिन. आजचा हा पवित्र क्रांतिकारी आणि ऐतिहासिक दिवस. ह्या दिवशी गोवालिया टँक या पूर्वीच्या आणि आजच्या ऑगस्ट क्रांती या मैदानावर गांधीजींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिला. चले जाव असं म्हटलं. आता भारतात पळभरही थांबू नका, तुम्हाला आता भारतातून जावेच लागेल, असा निर्वाणीचा आणि अंतिम इशारा त्यांनी इंग्रजांना दिला. आणि ह्या देशात न भूतो अशी क्रांती झाली. ऐनक पने लाठी पकड़े चलते थे वो शान से, जालिम कापे थर 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 सुनकर उनका नाम रे. पर्दा उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीनाना तान के. बंदे में था दम वंदे मातरम, बंदे में था दम वंदे मातरम. मंडळी, गांधीजी कधीही अंतरात्म्याच्या आवाजाला महत्त्व देत असत. त्यांचा अंतरात्म्याचा आवाज काय सांगतो यावर हुकूम ते चालत असत. 1930ची दांडी यात्रा झाली, ती अशीच क्रांतिकारी झाली आणि जगाने तिची नोंद घेतली. उचललेस तू मिठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. त्याचप्रमाणे तेव्हा त्यानंतर त्यांना एवढा मोठा लढा द्यायचा, तर त्यांच्या अंतरात्म्याने आवाज दिला. त्यांना सांगितलं की आता इंग्रजांना निर्वाणीचा इशारा द्या, त्यांचे अत्याचार खूप झाले, जुलूम खूप झाले, आता यापुढे त्यांचा अत्याचार आणि त्यांचं राज्य या देशावर चालणार नाही, येथील जनता सहन करणार नाही. म्हणून त्यांनी गोवालिया टँक या मैदानावर 8 ऑगस्ट रोजी इंग्रजांना चले जावचा नारा दिला. आणि त्याच दिवशी गांधीजींना अटक झाली. आता त्यानंतर अटक झाल्यानंतर त्यांची सूत्र सगळी कस्तुरबा बा, त्यांच्या पत्नी कस्तुरबा त्यांच्यासोबत जायला तुरुंगात निघाल्या. परंतु ते बांना म्हणाले, तू येऊ नकोस माझ्यासोबत, या उलट मी तुझ्यावरची कामगिरी सोपवतोय ती पार पाड. मी दिलेला मंत्र आहे, तो मंत्र चले जावचा मंत्र आहे, नारा आहे, तो नारा तू लोकांपर्यंत नाही, जनतेपर्यंत नाही. आणि बानी तसंच केलं. बांची सभा 9 ऑगस्ट रोजी ठरली. परंतु बानं आधी समजलं की आपल्याला अटक होणार आहे. मग बाणाची कल्पना आली की आपल्याला अटक होणार आहे. म्हणून बाने शेवटी जनतेसाठी एक संदेश लिहून दिला की त्या म्हणाल्या, महात्माजींनी आपणा सर्वांसाठी एक मोलाचा मंत्र दिला आहे, चले जाओ, करेंगे या मरेंगे. देशासाठी प्राणार्पण करण्याची ही आपणा सर्वांना संधी आहे. प्राणांची बाजी लावून या वेळेला आपण करेंगे या मरेंगे हा मंत्र जपून आपण इंग्रजांना चले जाओ म्हणायचं आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे आणि महिलांसाठी ही एक मोठी संधी आहे. आपल्यातलं तेज दाखवण्यासाठी महिलांनी आपल्यातलं तेज दाखवण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे समस्त महिला भगिनींनी त्यांनी आवाहन केलं आणि बांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्याला माहिती आहे, देशभरातील सर्व स्तरातले स्त्री पुरुष आणि प्रामुख्याने स्त्रिया या रस्त्यावर आल्या आणि इंग्रज सरकारने सळो पळ करून सोडलं. भारत माता की जय, महात्मा गांधी की जय अशा घोषणा देशभर निनादत होत्या. आणि बा आणि बापू तुरुंगात गेले होते, तरी लढा मात्र सुरू होता. लढा हा थांबलेला नव्हता. त्या लढ्याने इंग्रज भानावर आले आणि त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला भारतात अधिक काळ आपण राज्य करू शकत नाही. त्यामुळे बाना जेव्हा अटक झाली तेव्हा बाना सांगण्यात आलं की बाना विनंती करण्यात आली की बा तुम्ही बिल्ला लावा, करेंगे या मरेंगे असा मंत्र होता आणि तो लिहिलेला मंत्र होता. तर तो मंत्र असलेला बिल्ला तुम्ही तुमच्या या छातीवर लावा. तेव्हा बा काय म्हणाल्या, बांचं हृदय उत्तर हृदय आहे. बा म्हणाल्या, हा करेंगे या मरेंगे हा बापूंचा मंत्र माझ्या काळजावर कोरलेला आहे, माझ्या हृदयामध्ये आहे.
त्यामुळे तो छातीवर मला लावण्याची गरज काय. बानी बिल्ला लावला नाही. बा तुरुंगात गेल्या आणि आपल्याला तर माहिती आहे इंग्रजांनी त्यांच्यावर अत्याचार असे केले की बापू 44 साली तुरुंगाबाहेर आले, पण त्यांच्यासोबत बा आणि महादेवबाई देसाई येऊ शकले नाही, कारण तिथेच बांचं दुर्दैवाने निधन झालं. बापू असं म्हणाले होते की तुरुंगात जर तुला मरण आलं तर तुझी जगदंबा म्हणून मी पूजा करीन. आणि तसंच बांना पुण्याच्या आगाखान महालामध्ये तिथं अटक झाली. तिथंच बापू आणि महादेवबाई जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष त्या आगाखान महालात होते, आगाखान पॅलेसमध्ये होते. आणि तिथेच बाना दुर्दैवाने मृत्यू आला. बापूंनी बांची आणि महादेवबाईंची समाधी बाजूबाजूला बांधली आणि त्याची दररोज ते पूजा करत असत. म्हणून बापू म्हणत असत की बा ही माझी गुरु आहे. पूज्य साने गुरुजी बा आणि बापूंविषयी असं म्हणतात की बा आणि बापू म्हणजे नवभारताचे उभयता मायबाप. कस्तुरीप्रमाणे बा आणि बापूंचं जीवन हे सुगंधी आणि समृद्ध आहे. माते, तुझे ते आगाखान तुरुंगातील जीवन, आगाखान तुरुंगातील पवित्र मरण आम्ही कसे बरे विसरू. पुण्याची बांची आणि राजघाटावरील बापूंची समाधी म्हणजे आम्हा भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे. बा आणि बापूंचे जीवन म्हणजे राष्ट्राचे अमर पुण्यपुंज आहे. त्यांचे जीवन आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. मातृहृदयी आणि महाराष्ट्राची माऊली असलेले साने गुरुजींचे हे बा आणि बापूंविषयी असलेले उद्गार आहेत. मंडळी, आजच्या या 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी बा आणि बापूंसह देशासाठी, या भारत मातेसाठी, भारत मातेच्या मुक्ततेसाठी बलिदान केलेल्या, प्राणार्पण केलेल्या ज्ञात अज्ञात अशा सर्व क्रांतिकारकांना, भारत मातेच्या थोर सुपुत्रांना, या सर्वांनाच मी आपणा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.